हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू चिपलूची मुलगी ब्लॉग. आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. ब्लॉग न काढण्याचं कारण म्हणजे घरी वायफाय बसवायचं आहे. वायफायशिवाय माझे व्हिडिओ अपलोड होत नाहीत. आता अपलोड म्हणजे होतात अपलोड, पण त्याला 2 ते 3 दिवस जातात, सहज जातात. डेटाही संपतो, MB पण सगळी संपून जाते. एक ब्लॉग अपलोड म्हणजे करायचा आहे. त्याला 8 दिवस झाले. त्याला ब्लॉग केला आहे मी, सगळं एडिटिंग वगैरे केलेत, बट आता फक्त अपलोड करायचं आहे. का थांबले? फक्त वायफाय बसवायचं आहे घरात, म्हणून थांबले. आणि आणि वायफाय म्हणजे महिना झाला आम्ही ना वायफाय बसवतो. वायर फक्त आले. ही वायर आहे, बघू शकता ती वायर फक्त आणून ठेवलं. त्यांना पण एवढं मान लावायला लागतो ना, मग कधी पाठवताय माणूस खूप खूप म्हणजे खूप मान करायला लागतं. बाकीच्यांकडे माहीत नाही कसे वागतात, पण आमच्याकडे ना 100 फोन लावाल ना तेव्हा ते एकदा येतात. म्हणजे त्यांना मी किती वेळा फोन लावला तेव्हा ते वायर जोडायला आले. त्याचे असतील मागं, पण त्यांना पण समजा पाहिजे, ह्यांना पण काहीतरी गरज आहे म्हणून ही लोकं सारखी कॉल करत. वायर लावून 7-8 दिवस झालेत. ID बनतो आहे. ID म्हणजे परवा त्यांनी म्हणजे आमच्या खाली एक वायफाय आहे, तिथे कॉल केला होता. ते बोलले होते की उद्या येणार. उद्या म्हणजे 2 दिवस झाले त्याला, आलेच नाहीत अजून. आज येतील का ते माहीत नाही. तरी पण मी आज व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते. पण आजचा दिवस मी कसा जातो माझा आणि किती मला कष्ट घ्यायला लागतात ते मी तुम्हाला सगळं दाखवेन. उठले 7 वाजता, भाकऱ्या भाजल्यात, भाजी मेथीची केली, भाकऱ्या भाजल्यात डब्यापुरत्या, आणि पाणी भरला, गायका बघितलं, गायला खाना वगैरे घातला. माझं रोजचं आता रुटीन म्हणते, कारण की आता घरी आलेत काजू. तुम्ही लोक सर्व मला लाईव्हमध्ये, मी सकाळी 9 वाजता लाईव्ह होते, सो आज आली नाही लाईव्हला. रोज डेली 9, 9:30 नंतर मी डेली सकाळचं लाईव्ह येते, आणि शक्यतो संध्याकाळचं पण येते. 7, 7:30 नंतर येते मी लाईव्ह. आले तर संध्याकाळचे पण येते, नाही तर सकाळचेच मी डेली येते इन्स्टाला आणि यूट्यूबला. रोजचा रुटीन म्हणजे काय आहे? 7 वाजता उठायचं. 7च्या आधी पण उठतो आम्ही मध्ये. पण आता सध्या असं झालं आहे, कामामुळे ना कंबर एवढी प्रचंड दुखते. मी रात्रीची रोज रडते, एवढी माझी कंबर दुखते ना. मी तुम्हाला ना रात्रीपर्यंतचा, मग कितीही आता व्हिडिओ मोठा होऊ दे, मला काहीच नाही फरक पडत, पण मी तुम्हाला माझे सर्व मेहनत दाखवणार. माझी किती कंबर दुखते, माझ्या डोळ्यातले अश्रू पण तुम्हाला दाखवणार येणार 100%. कारण की माझ्या अजूनसुद्धा कंबर ना, मी आता भांडी घासत जाते, रात्रीचे भांडी आहेत, तेवढी पण मला रात्री काल ना घासता येत नव्हते, एवढी माझी कंबर. मम्मीची पण मम्मी दिवसभर चिपळूणमध्ये बसून असते, काजू विकत असते. मम्मीची पण खूप हालत होते. माझे का दिवसभर काजूमध्येच जातं दिवस. 6 वाजेपर्यंत तर काजूमध्येच असतो आम्ही. त्यानंतर भाजी काढायची, भाजीला पाणी घालायचं, त्यानंतर सर्व विहिरीचं पाणी आणा, चूल पेटवा, परत भांडी घासा, दुपारची जेवणाची भांडी असतात ती घासा. दुपारी फक्त लिटरली सांगायचं म्हटलं ना, अर्धा तास फक्त मला आरामाचा भेटतो. त्यानंतर परत ते रुटीन माझं काजू काढणं फोडणं. माणूस केला आहे, माणूस म्हणजे घरातलेच आहेत, काकीच आहेत. माणूस बोलता येत नाही, पण आहेत, ठेवले आम्ही काजू काढायला. पप्पानी एक घमेल म्हणजे 5-6 किलोचे काजू फोडलेत. पप्पा पण खूप मला मदत करतात, खूप म्हणजे खूप. ह्यावर्षी पप्पाने खूप सिरियसली घेतलं आहे काम. आता चला, मी आता भांडी घासते. भांडी पण ना खूप आहेत माझ्या, अजून पण कंबर दुखते, मी कशी करू तेच समजत नाही. मग ते टेन्शन एवढं आहे ना, मग भूक पण आता लागत नाही. भूक का लागत नाही? जेवायला बसले ना तरी पण कंबर एवढी मागून अशी ताण देतो ना, की उठच तिथून उठच असं वाटतं की ना, हे काम सगळं सोडून झोपावं. पण ना, झोपून पण कसं, पैसा आपल्याला पाहिजे तर सर्व सहन करावं लागतं. मी तुम्हाला दाखवेन नंतर. पण मी आता भांडी घासते, नंतर म्हणजे निघते, जरा फ्रेश वगैरे होते मी, नंतर तुम्हाला भेटते. तुम्ही असेच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा माझी हालत, म्हणजे माझा पूर्ण दिवस कसा जातो, किती कामांमध्ये जातं. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, लोक कसे म्हणतात, ही काम करते हिला पैसा भेटतो. हो, मी मजुरी घेते. कुठली मजुरी घेते? घरच्या कामाची नाही. मी दिवसभर असते, घर सांभाळते, दुकान सांभाळते, माझा धंदा सांभाळते. धंदा म्हणजे हा काजूचा धंदा आहे ना, तो सांभाळते. मला फक्त 2 महिन्यांचा फक्त पगार भेटतो. पगार म्हणजे काजूमध्ये माझी पण हालत होते, त्यामुळे पप्पा पण मला पगार देतात हजेरीप्रमाणे. बट मी त्याच हजेरीत ना सर्व घराचं काम करते. आणि असे बोलतात ना की नाही,
ही ना पगार घेते, पण पगार मला घरातल्या कामासाठी तर नाही ना भेटत पगार. मला पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं ना. मी सिरियसली बोलते, मी नाव घेऊन बोलते. दादा सरळ बोलतो हिला पगार भेटतो, मग हिला काय जाते. अरे म्हटलं पगार म्हणजे मला का घरच्या कामांसाठी भेटतं पगार. यांची भांडी घासता, यांच्यासाठी सकाळच्या भाकऱ्या भाजा डब्याला. मी ना रिटर्न सांगते, माझ्या डोळ्यात मी अशीच आहे, माझ्या मनाला लागलं की मला डोळ्यात पाणी येतं. पण माझी पण हालत समजून घ्यायला पाहिजे होती ना त्यांनी. बाबा पगार भेटतो, पगारावरती असतं का सगळं. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून कामं करायची ते रात्री झोपेपर्यंत, पगारावरती असतं का माणूस एवढं. घरातली पण त्यांची कामं करा तुम्ही. आज कंटेनर आणि मी जे जे काम करते ना ते मी तुम्हाला सगळं दाखवणार. आणि तुम्ही माझ्या म्हणजे असं वाटतं ना कुठे बाहेर जाऊन काम केलेलं बरं वाटतं, पण घरातलं काम नाही परवडत. शेतातलं कामही मी दिवसभर करेन, पण घरातलं नाही सहन होत. असं तुम्ही कंटिन्यू राहा प्लीज माझ्यासोबत. आणि मला ना खूप सपोर्ट करा. मी ना खूप मेहनत घेते आता. वायफायमध्ये फक्त थोडं प्रॉब्लेम झालं आहे, पण प्लीज मला सपोर्ट करा. मी आता काम करते, भांडी घासते. वाटल्यास तुम्हाला प्रूफ दाखवते, मी भांडी घासते ते. असंच कंटिन्यू राहा. आता हा रूम बघा. सकाळी जेवण वगैरे केलं. ही मेथीची भाजी केली आहे. आणि हा इथला सगळा पसारा ना तसंच आहे. आणि भांडी दाखवते. पाणी आणायचं, पाण्याचं पण दाखवते. हा एक हंडा आहे, ही कळशी, हा खालचा हंडा एक आहे. आणि हा इथे जार आहे ना तो पण एक आहे. म्हणजे 2 हंड्याने 1 कळशी माझी रोजची असते. आणि भांडी दाखवते तुम्हाला. ही कालची एवढी भांडी आहेत, विचार करणार. सगळी कालची भांडी आहेत आणि आज सकाळची थोडीफार भांडी आहे. असं वाटतंय की मी ना अशी मुंबई ठिकाणी आहे आणि घरकाम करते असं वाटतंय मला. बाबा ठीक आहे, मला सगळी मदत करतात. पप्पा सकाळी उठून ना लिटरल सांगते खूप म्हणजे खूप मला मदत करतात प्रत्येक कामामध्ये. पाणी भरताना, जेवण करताना, सकाळचं संध्याकाळचं जेवण करताना, भाजी जाताना भाजीला पाणी देतात मला आणून. सर्व ते ना एक वेळेस घरातला पण कचरा काढतात माझी मदत व्हावी म्हणून. असे पप्पा पाहिजेत मला. म्हणून मला लवकर लग्न करायचं नाही. आता भांडी घासते आणि भेटते तुम्हाला. मी असे थोडे तुम्हाला दाखवत राहील. प्लीज तुम्ही असेच कंटिन्यू राहा. प्लीज असेच कंटिन्यू राहा. आता भेटते नंतर. तसं छोटासा ब्रेक घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. बाय. पाणी आणलं आहे. आता चालले मी गायला पाणी पाजायला. ही बरणी आहे. तर असेच तुम्ही राहा कंटिन्यू. आणि आता जाते गायला पाणी पाजायला. देवा मी गौरी त्याला खाया पण घालायचं, खायला पण घालायला आणते.
असंच प्लीज तुम्ही प्लीज कंटिन्यू राहा. पाणी वगैरे आणले, 2 हंडे कलशी आणले आणि लादेवरती पाणी सांडले. प्रूफसाठी मी ते पण दाखवते. आतमध्ये नेताना थोडं पाणी सांडलं लादीवरती. तर देवाजी पित आहेत पाणी. कोंबड्यानं उघडते. हा भुरी नाही आहे, आणले आहे. आज ठेवायचे असते ना, ठेवूया. बस झाली. असं कशाला घामाल्यात बसल अशी. पाणी सांडलंय ते पाणी. आ फोन लावताय, आणते. पुसू कशान पाणी. काकांना की वैष्णवीला. तसं मी पण आता दमले. बघू शकता घाम हे बघा. हे बघा माझे केस वगैरे विंचरते. सकाळपासून केसावरती फणी नाही विंचरले. उठल्यापासूनच कामाला सुरुवात केली. काकींना चहा वगैरे देते. आता समजलं माझ्या कानातला हरवला व्हिडिओ जाताना. आता रेडी होते सर, म्हणजे माझ्या पद्धतीने होते रेडी. केसांना वगैरे फणी विंचरते. बघू शकता केस पण हे झालेत. आणि काकींना उनके हस्बैंड को कॉल, सॉरी मराठी, त्यांच्या काकांना फोन करायचा. त्यांच्या म्हणजे माझ्या काकांना, त्यांचे पतिदेव, त्यांना फोन करायचा आहे. तर त्यांना फोन लावून देते. ते भेटते नंतर. बाय. त्याला पण समजायला हवं होतं ना. करतेस ना व्हिडिओ, मग काय व्हिडिओ करतेस ना. मी नंतर हे करून टाकेन म्यूट. आवाज माझा बंद करेन मी. भांगराला पण एक एक जण नवीन येत आहेत. पलवून नेऊ दे एकाला असं येऊन बाहेरचं भांगरवाला. इथं कोण पेपर नाही वापरत. झालंय, दुपार होऊन गेली, 3 वाजून गेले. भाकरी खाऊन झाले. सकाळ दुपार भाकरीच असते. झोपून उठले वाईट थोडंफार. आणि शिमगा येतोय तर एक व्हिडिओ एडिटिंग करून झाले. आणि आले गायकडे. गायला पाणी पाजते. बघू शकता तिचं झालं पाणी पिऊन. आता देवाला देते पाणी. आणि एक घामाला काजू फोडायचे आहे.
त्या फोडून घेते. चेहऱ्यानं सकाळी जरा फ्रेश होता चेहरा, आता कंटाळा आहे की सकाळपासून काजू त्याचा आणि चेहरा पण सुजल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, माहीत नाही का झालं आहे. सकाळपासून थकवा पण भरपूर आहे मला, काय झालं काय समजतच नाही. आय थिंक कामामुळे असेल, सकाळपासून ते रात्रीपर्यंत कामं सुरू असतात, त्यामुळे आय थिंक थकवा वगैरे जाणवत असेल. चेहऱ्याला सुजल्यासारखं वाटते, मलाच वाटतंय. हे बघून डोळे पण ना असे झोमत आहेत माझे, समोरनंच बघवत नाही मला. तरी पण आज मी व्हिडिओ काढणार, तर काय पण होऊ दे ना, बस काढणार आहे व्हिडिओ. तुम्ही शेवटपर्यंत राहा. आता पाणी पाजून झाल्यावरती डायरेक्ट फोडायला जाईल. किती फोडलेत, किती पाण्यात टाकलेत भिजवण्यासाठी ते पण मी तुम्हाला दाखवेन. 2-3 किलो पाण्यात टाकलेत, 2-2.5 किलो पाण्यात टाकलेत काजू. सुका काजू फोडलेला असतो ना, त्याचा गर निघतो. पाण्यात टाकलेत आणि आता दुसरे फोडा घेते. गौरी काहीतरी म्हणते, आशीर्वाद लागू दे सर्वांना, सर्वांना आशीर्वाद लागू दे. देवा पाणी पिताय, दुपारचा पाणी देवाजी पी रहे हे. सॉरी हो हिंदी मध्ये तर यायला लागतं मला, काही बोलून जाते. देवा पाणी पिताय तर जाते. काजू फोडताना एक टेक घेते, नंतर भेटते तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळच्या कामांच्या वेळी. सकाळपासून मी काजू फोडत होत्या, आता ब्रेक घेतला जेवणासाठी. 2 वाजता ब्रेक घेतला, त्यानंतर जेवण वगैरे भाजी बनवायची होती, तर भाजी वगैरे बनवून गेली. जेवले, 3 वाजेपर्यंत आराम केला. 3 म्हणजे 2.5 तासच आराम. जेवण बनेपर्यंत 2.5 वाजतात. 2.5 नंतर जेवायचं, नंतर आराम करायचा, असा रुटीन असतो. तर आता आराम वगैरे केला आहे. तर कंबर दुखत होती, तर गोळी घेऊन जरा आराम केला आणि आता चालले परत काजू फोडायला. दाखवते तुम्हाला, असेच कंटिन्यू राहा. डॉलीला भाकरी नाही घातली आज, देते तिला भाकरी. नाही भाकरी तिला भूक नसली की नाही खात, कसली की खाते. बरोबर खायला ती, तिचं पण नखरेत लय. साकटा नाही आणला मी, मला ना कसं तरीच होतंय. चीक बघा किती गालला, पुसाय पाहिजे साकटा. सिरियल याड लावी सिरियल ही बाई.
वाजलेत 6:19 झालेत आणि काकी गेल्या त्या आणि मी आता चालले शेण काढायला वाड्यामध्ये. चला तुम्ही पण कंटिन्यू शेण काढायला. आधी शेण काढून घेते, नंतर त्यांना खायला घालते. असे झाला आपला वाडा लोटून. बघा कसं दिसतं आता, एकदम क्लीन नाही का रे? आता तिला खायला आणते, खायला घालते, नंतर भाजीत जाते. भाजीला पाणी घालायचे. सर्वस्व तिथे मेहनत नाही मी केली. मी तुम्हाला दाखवते कशी काय काय केलं मी, ते तुम्हाला सगळं सांगते, माहिती देते थोडी भाजीवरनं, म्हणजे अशी भाजी कशी होते ते माहिती देते. असं तुम्ही कंटिन्यू राहा. तसं मीला खायला घालते, तिथे जाताना परत येते. चला कंटिन्यू राहा. काय तर भाजीला पाणी घेऊन जाते. बघू शकता अशा 5-6 भरण्या लागतात, 5 जास्त लागतात भाजीला. असेच कंटिन्यू राहा, मी तुम्हाला भेटते भाजीमध्ये. आणि अलवडची पानं बघा, अख्खी बाग आहे आमच्याकडे. दाखवते, चला कंटिन्यू.
करायचं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगते, माहिती सांगते. पहिले तुम्हाला मी भाजी दाखवते पूर्ण. ही रवा माटाची भाजी, ही पप्पाने पेरलं आहे, मी पेरलं आहे. पप्पांची थोडी घट्ट आहे, मध्ये मध्ये बघू शकता, आणि माझी कुठे कुठे घट्ट म्हणजे अशी नॉर्मलमध्ये आहे. पप्पांची जास्त घट्ट आहे. आणि हिला आम्ही ना 2-3 दिवस झाले भाजी पेरली. भाजी पेरून झाल्यावर बारीक एवढीशी आली होती भाजी. त्यानंतर 4 दिवसांनी खत टाकला, साखऱ्या खत. साखरेचं खत सर्वांना माहिती आहे कसा असतो, तो साखरेसारखा असतो, साखऱ्या खत म्हणतात. साखऱ्या खत टाकल्यानंतर परवा साखऱ्या खत टाकला आणि 2 दिवसात बघू शकता कसे आले भाजी. पुरे 2 पानं दिसत आहेत आणि तिसरा पान आय थिंक आता फुटत आला आहे, अशी भाजी दिसते. आणि बाकीचे बघू शकता मला, ही सगळी भाजी आहे. ही कोथिंबीरीला फुलं आलेत, बघू शकता. पटपट भाजीला पाणी घालते, बघू शकता. बघ, फुल पाणी एकदम लागतं. बघा, माझं नाव आहे सगळ्या भांड्यांवरती, माझं नाव आहे. पाणी 4 पण नेला, 4 बादल्या एक्स्ट्रा नेला. आणि बाहेर जो कप होता तो आणून इथं ठेवला. चूल काय पेटली ना, तर परत चूल पेटवते. चुलीला कागद आणते आधी दुकानातले. प्लास्टिक भेटलाय. आता पटापट चूल पेटवते. पेटून गेली होती पण ती पेटली नाही, तर पटपट चूल पेटवते. तसं असेच राहा, तुम्ही दाखवते तुम्हाला. गांधीजींची 3 माकडं असं घेऊन जावा, तुम्हाला कोणता पाहिजे सुद्धा नाही. चूल काय पेटायचं काय नाव घेत नाही आणि जेवण काय होई नाही. अजून कामं सांगते किती आहेत. काजू फुगात घातलेले आहेत त्या, आणि किती झालेत ना काजू ते मी तुम्हाला दाखवते. बघायचं, हे बघा किती काजू आहेत, हे बघा किती काजू आहेत, परत हे बघा किती काजू आहेत. आता हे बघा किती काजू आहेत. कोकणचा रानमेवा इसको बोलते हैं जी. काजू पल्ली 8 वाजून गेलेत आणि आता काय करते,
मच्छी मालाचे मासे आणि आता पेटते, भात झालाय, डाळ शिजले. आता टमाटो वगैरे कट करते, दाखवते तुम्हाला. आता पटापट डाळ करून घेते, नंतर भेटते तुम्हाला मच्छी करताना. बाय.